अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आपल्यासोबत आहेत. सर, सध्या सोशल मीडियामध्ये तुमचा एक फोटो प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि मंत्रालयामध्ये लोकांना तुम्ही घेऊन जाताय, मात्र ते कुठेतरी सुरक्षा रक्षकांवर दादागिरी करून त्या लोकांना आतमध्ये घेताय, नियमांची पायमल्ली केली जाते, अशा पद्धतीचे गंभीर आरोप होत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या विषयाचं? नाही, काल साधारण 20-22 लोक असतील आणि त्याच्यात 20-22 4 एक माझा स्टाफच होता, म्हणजे बाकीचे असतील ते 16-17 लोक असतील. आणि तो त्याच्यात गोसावी समाजाची परवा 150-200 स्त्रिया आणि पुरुष, म्हातारी माणसं अशी आली होती. त्यांचा एक मीरा भाईंदरचा गाईवाल्यांचा जो काही प्रश्न आहे ते मंदिरांसमोर ते गाई सांभाळून लोकांना दर्शन घेणं किंवा लोक चारा घेऊन जे घालतात आणि त्याच्याबरोबर त्यांचा पोटपाणी त्याच्यावर चालतं असं त्यांचं जे म्हणणं आहे किंवा आपणही पाहत असतो का त्या लोकांना दुसरा काही निर्वाह नसेल. पण मीरा भाईंदरमधल्या महापालिकेनं त्या ठिकाणी सगळेच ते 6 महिन्यापासून ते बंद केलेलं होतं असं त्यांचं निवेदन होतं. मी त्यांच्याबरोबर बसलो आणि काल काही ठराविक लोकांना त्यांच्यातल्या का बाबा या 150-200 लोकांना येण्यापेक्षा एक 10-5 लोक या आणि आपण त्या पद्धतीनं कमिशनरांना वगैरे तशी रिक्वेस्ट करू का बाबा आत्ता हा काय आता नव्यानं काही सुरू केलं आहे असं नाही, तर ते पारंपरिक त्यांचा तो पोटगीसाठीचा बिझनेस म्हणू किंवा त्याच्यावरच त्यांचं सगळं चालतं. आणि म्हणूनसाठी जो मी गेलो, पण त्या लोकांना घेऊन गेलो, पण कुठल्याच सुरक्षा रक्षकाला चुकीचं कधीच बोललेलं नाही. हे सगळीच सुरक्षा जो विभाग असेल तो सांगेल का ज्या नम्रतेनं, ज्या माझ्या स्वभावानं मी नेहमी जात असतो तशा पद्धतीने गेलो. ठीक आहे, झालं असेल थोडंफार जास्तीचं मी बोललो नाही हे मी आवर्जून आणि अजून कधी परत ते सांगेल. मी बोललो नाही पण त्या पद्धतीनं त्याचा विपर्यास केला आहे. तर माझी विनंती राहील का मी असं चुकीचं कधीच करणार नाही. कोणाची तुम्ही कशाही पद्धतीने मुलाखत घेतली तर मी कुठल्या सुरक्षा रक्षकाला रागावल्याचं मला नाही वाटत कोणी मान्य करेल असं. सर, एक भाषण देखील व्हायरल झालं होतं, त्या अनुषंगानं तुम्ही नाराजी व्यक्त केली होती. अजित पवारांसोबत तुमचं काही बोलणं झालं का या विषयावर? झालं बोलणं, मला तेच समजत नाही का बाबा माझ्याकडून असं आताच चुकायला लागले का काय. कारण मी त्या दिवशी बोलताना तिथले 2-3 आमदार होते, सेनेचे आमदार होते, NCPचे आमदार होते, सगळेजण आम्ही त्या कार्यक्रमाला होतो. तो नागरी सत्कार त्या दिवशी आमच्या जिल्ह्यात तुम्ही पालकमंत्री म्हणून येता तर राजू भैया नवघरे त्यांनी तो कार्यक्रम अरेंज केला होता आणि सगळे पक्षाचे प्रमुख होते. तिथं गेल्यानंतर आमदारांनी उल्लेख केला का जर MIDC नसलेला जिल्हा कोणता तर तो हिंगोली. हा तिथल्या आमदार साहेबांनी सांगितला, कार्यकर्त्यांनी सांगितलं. सिंचनाची व्यवस्था सगळ्यात कमी असलेला जिल्हा कोणता तर हिंगोली. हे सगळं थोडंसं कोणी असेल तर नवीन येणाऱ्या माणसाकडून काहीतरी मिळण्याच्या अपेक्षेने का होईना तो तसं बोलले असतील. हे सगळं झाल्यानंतर मला जेव्हा बोलायची संधी आली त्यावेळेला मी सांगितलं का बाबा मला एक प्रश्न आहे का हिंगोली हा तुम्हीच म्हणता का खूप गरीब जिल्हा आहे, सगळा अनुशेष तिथला राहिला आहे आणि मग इथं मलाही जे महायुतीनं पालकमंत्रीपद देऊ केलं, मला पालकत्व दिलं, तर हे सांभाळणं मला चॅलेंज आहे. पण एक आहे, जिल्हा गरीब, मी गरीब, मी जाईल सगळ्यांना सांगेल का बाबा अनुशेष पूर्ण कंप्लीट करण्यासाठीचं मला तुम्ही पाठवलं असेल असं गृहीत धरतो. म्हणून आपण मला तिथं वेगवेगळ्या मार्गानं निधी देऊन आणि त्यांना जे अनुशेषातून बाहेर काढण्यासाठीचं त्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकलाय तो सार्थकी लावायचा आहे. तुमच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. विपर्यास अजूनही तिथं इकडं काय आलं त्याच्यापेक्षा तिथं आजही वेगवेगळ्या पक्षांचे अध्यक्ष पदाधिकारी झिरवाळ साहेब तसे बोललेच नाही, त्यांचा सांगण्याचा हेतू वेगळा होता.
अशा पद्धतीनं ते सांगतात. आणि इकडं आपलं चाललं आहे का नाराजी. मी सांगितलं ना त्या दिवशी का नाराजी आणि काय मिळालं आहे ह्याच्यापेक्षा मला प्रतिनिधित्व करायला मिळालं आहे याच्यावरच मी खुश असतो. पद वगैरे त्याच्यात काही त्याच्याशिवाय काम करू शकत नाही असंही काही नाही. अन्न औषध प्रशासनची जबाबदारी घेतली आणि बैठकांचा धडाका सध्या तुम्ही लावलाय. हाफकिनची बैठक झाली, यासोबतच भेसळीचा जो मोठ्या प्रमाणात तुम्ही उल्लेख करताय की सातत्यानं भेसळीचे पदार्थ अनेक ठिकाणी आहेत, त्या संदर्भात एक समिती स्थापन करण्याची देखील हालचाल सुरू आहे. काय नेमकं तुमचं खात्याअंतर्गत काम सुरू आहे? खात्याअंतर्गत मी पहिले तरी एक आहे ते खातं समजून घेतल्यावर शहरं सोडून कदाचित ह्या खात्याची बाहेर कुठंच वाच्यता नाही आहे. पण हे खातं माणूस प्राणी जिथं आहे तो कुठं जंगलात राहू द्या, झोपड्यांवर राहू द्या, त्याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे किंवा हे खातं आहे. पण त्याची जेव्हा मी आढावा घेतला आहे तर एवढं महत्त्वाचं खातं असताना तिथं पहिले तर पदच भरलेली नाहीत. 72-74ला काहीतरी पदांची निर्मिती झालेली आहे. तेव्हापासून नवीन पद निर्माण तर झालीच नाही, पण भरत्या होत्या तेवढ्याच सुद्धा भरत्या झालेल्या नाही. जसजशी रिटायरमेंट झाली, कोणी राजीनामा दिला असेल, जी पदं रिक्त झाली ती पुन्हा कधीच आजपर्यंत भरलेली नाही. मग हे एवढं मोठं खातं, एवढं महत्त्वाचं खातं, तर मग त्याला मनुष्यबळ पाहिजे. म्हणून मनुष्यबळ भरण्यासाठीचं मी स्वतः तशी तयारी करतो आहे. दुसरं, व्हेकल वाहनच नाही आहेत, अधिकारी आहेत त्यांना वाहनच नाही, ते कसे जातील हा एक प्रश्न आहे. दुसरा, हाफकिन एवढं चांगलं तिथं ह्या सर्पदंशाच्या लसेस वगैरे, कुत्रे ह्यांच्या लसेस त्या तयार होतात, पण ते पूर्ण बंद आहे. आणि त्याचं जे काही अधिकाऱ्यांकडून त्या तिथल्या तज्ज्ञांकडून माहिती जी मिळाली का स्नेक बाईट झाला तर तिथली जी लस 2 जे डोस असतील त्या 2 डोसमध्ये कसंही विष असलं तरी बरं होतं, पण ती तयार होतानाच जर कमी व्हायला लागली तर 2 लागोत काही 1 लागो, पण ते मिळतच नाही. आणि मग बाहेरून घ्यायची तर इथली महाग आहे, बाहेरची स्वस्त आहे. म्हणजे 7,000-7,500च्या दरम्यान बाहेर काहीतरी मिळते आणि इथं ती 3-3.5 हजाराला मिळते. हाफकिनला ती 7,000ला मिळते. पण मग ह्या 2 डोस आणि त्या 10-12 डोस एवढा मोठा फरक आहे आणि म्हणून ते सुधारवणं गरजेचं आहे. लॅब 3च लॅब आहेत आता. पुणे आणि नागपूरची जवळपास पूर्णत्वाला आलेली आहे, म्हणजे 5 होतील. एवढ्या मोठ्या राज्याला 5च लॅब. आणि सगळंच जर आपण त्याच्यातला आउटपुट घ्यायचं ठरलं, सॅम्पल वगैरे काढले, तर ते तपासायला जर 4-4, 5-5, 6-6 महिने लागले तर त्याचा रिझल्ट मिळणार नाही. म्हणून मोबाईल व्हॅन का जेणेकरून त्या जिल्हाभरात जिथं पाहिजे तिथं जाऊन ते सॅम्पल घेऊ शकतात आणि लगेचच्या लगेच रिझल्ट मिळू शकतो. शेवटचा प्रश्न, किती लोकांची तुम्ही मेगा भरती करता? मेघा भरती म्हणणार नाही, कारण जेवढी मर्यादा आहे तेवढीच. परंतु आता MPSCनं काही 195 लोकांची भरती करायला परमिशन दिलेली आहे. पाहतोय की साधारणपणे अन्न आणि औषध प्रशासन खात्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता तपासणीसाठी मोबाईल व्हॅनची निर्मिती करण्यात येणार आहे. स्वतः या संदर्भात मंत्री नरहरी झिरवाळ आढावा घेत आहेत आणि लवकरच हा उपक्रम जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन अरविंद बार्गेसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.